नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। आजरा येथे भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी आजरा शहरात जुन्या घराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील वाणीकल्ली परिसरात जुन्या घराचं बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली। संबंधित घराची भिंत यंत्राच्या सहाय्याने पाडली जात असताना अचानक मोठा भाग रस्त्याकडे कोसळला। त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या दोघी या ढिगाऱ्याखाली सापडल्या। या अपघातात वैष्णवी तुकाराम भोसले वय वर्ष 14 आणि ज्योती नितीन कुंभार वय वर्ष 45 यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। नागरिकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केली। या दुर्घटनेत जखमी झालेल्या ललिता भोसले यांना तातडीनं गडिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। या घटनेनंतर पाडकामावेळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। रहदारी असलेल्या भागात अशा प्रकारचे काम करताना अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। एकाच वेळी प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने आजरा शहरावर शोककळा पसरली आहे।